कुछ तो लगा रे हेल्मेट को। अत्यंत सुंदर अशी नदी आपल्याला दिसली इथे आणि तिच्यावरून आपण चाललो आहे। गड्डे 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 नको, गड्डे नको, मला गड्डे नको नको। ये इकडे तुम्ही पप्पी घेतो कुठलते। अरे मी एवढा स्लो होतो ना, हा असा घुसला ना डायरेक्ट, त्याचा कट लागला मला आरशाचा। हा काय सीन झालेला आहे थोडा, तुम्ही बघा। बाकीचं मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगेल। गुड मॉर्निंग पोट्यासून खानदेशी मुलगा स्वागत करतो एक नवीन ब्लॉग मध्ये। आणि आजचा ब्लॉग आपला खूप म्हणजे स्पेशल राईड आहे। ती राईड म्हणजे आहे आपली, तुम्ही थंबनेल बघितलं असेल, ती आहे आपली उज्जैन राईड। सो आपल्यासोबत अजून 5 लोक आहेत, 6 लोक आहे सॉरी। आणि तुम्ही बघू शकतात की खूप मस्त आहे, सकाळी सकाळी उठल्यावर एकदम फ्रेश वाटतं। तर हा काय आपल्या गाडीचा लाईनअप आहे। इथे आपली कोबरा, ही 390, ही ॲडव्हेंचर SD, आणि आपल्यासोबत आहे विनायक विवेक। आपल्याकडे वीची भरती सगळी आता तर हरकत नाही। तर कसं वाटतंय? गारगार वाटतं कडक। तर चला आता निघूया फटाफट, कारण की ऑलरेडी खूप लेट झालोय, टायमापेक्षा 10 मिनटं मागे आहे। आता पुढे जाऊया। गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, ओम नमः शिवाय। ही राईड आमची सुखाची होऊ दे, व्यवस्थित होऊ दे, एकदम चांगल्या प्रकारे। तर सकाळचे वाजले 5:30। लाईट चेक, सेकंड लाईट चेक, हजार्ड चेक, इंडिकेटर चेक, लेफ्ट चेक, इंजिन, ABSचं पण ऑइल, फ्यूल टँक ओके ओके, एव्हरीथिंग इज ओके। सो आता आपण निघूया। सकाळचे वाजले आहेत 5:34। सो गुड मॉर्निंग पोट्यासून खानदेशी मुलगा स्वागत करतो एक नवीन ब्लॉगमध्ये। तर आपल्यासोबत एक ॲडवी आहे, एक बुलटा आहे, एक 390 आहे, आपली एक विनायची आहे, आणि आपला एक कोबरा आहे। ए रुद्रा कोबरा सोबत आहे, रुद्रा आणि कोबरा सोबत आहे। ये ब्रो, चल पहिले आता महादेवाचं दर्शन घेऊ। पा मोर्या, ओम नमः शिवाय। दुर्गा माता मंदिर आणि शिव मंदिर इथेच आहे। हो, जय श्रीराम। तर हे मंदिर आहे, आणि आता पटापट आपण ग्लोव्ज वगैरे काढू, हेल्मेट काढू, दर्शन घेऊया आणि निघूया। तर मंडळी फायनली आपण आता निघालोय, आणि आपल्यासोबत 5 जण आहेत। एक विवेक, त्याची 390, विनायक त्याची SD ॲडव्हेंचर, दीपक आहे हा माझा पुढचा, त्याच्याकडे आहे रॉयल एनफील्ड 350 क्लासिक, आणि सचिन म्हणून एक आहे मागे, त्याच्याकडे आहे डूक 250। सो असा आमचा काही लाईनअप आहे। आणि आता आम्ही ऑलमोस्ट मध्ये लेट झालो आहे, 5चा टाईम होता, 5:30ला निघालो आहे। सो त्यामुळे जरा हे झालं आहे। तर आता आपण चहासाठी पुढे थांबूच, तिथे आपण बघू। आणि देव के देव महादेव। तर मंडळी आपण आता राजगुरूमध्ये क्रॉस करतो आहे, आणि ही मला आवडती जागा ही माझी। आणि आता सूर्यदेवतांचा पण आगमनाचा टाईम झाला आहे। आपल्याला सूर्यदेव 12 नंतर त्यांचा स्वाद देणार आहे चांगल्या प्रकारे, पण आशा करतो पण एवढा पण नका स्वाद देऊ, की मी कायम लक्षात ठेवेन। आय होप दूध कमी असेल।
हे बघून मला जरा लडाखची आठवण येते. इकडे आल्यावर असेच डोंगर वगैरे असंच सगळं काही असतं तिकडे. तर असं बघितलं, हे जर बघितलं ना मला लडाखची आठवण होती. जी माझी लडाख राईड होती ती 2023 लडाख. सो आता आपली आहे 2024 उज्जैन ओंकारेश्वर. सो मी तर खूप एक्सायटेड आहे. मी तर खूप हे की मला महाकालचं दर्शन कधी होणार. आणि आपण भस्म आरतीचा पण ट्राय करतोय. सो आपल्या नशिबात असली तर नक्की आपल्याला भस्म आरती करता येईल. बघूया आता कसं काय सीन आहे. आता इथे आपण चहा वगैरे घ्यायला थांबूया. सो कैसे हो आप? आशा करते थांबूया इथे. कैसे लग रहा है भाई? अशा प्रकारे हा दरिद्री एवढा सोहळा येतो तुमचा मोटो बायकर प्रतीक. चुप, बिल्कुल चुप. हिम्मत कैसे होई तरी मुंह खोलने की. काय दळबद्री आहे, तुम्ही मागे राहतात. कोण माग होतो? हा, आणि 100 वर क्रूज नाही करत. 100 वर क्रूज आहे माझी. ऍक्च्युअली तू स्लो निघाला ना मागे ना एकदम. कुठून? जिथं थांबलो होतो आपण. अरे ते थांबलेले माग, म्हणून थांबलो मी. सो आता आहे ना जरा चहा पाणी नाश्ता करूया आणि तुम्हाला दाखवतो एकदा आपला पूर्ण सेटअपच दाखवतो. तो एक गाडी आहे, दुसरी गाडी आहे एडूक सोलापूर, एक बुलटान आपला ॲडवा. A few moments later. तर मंडळी आपण इथं आता जरा नाश्ता केला आहे, इडली वडा वगैरे खाल्ला आहे आणि आता निघतोय. सो जाऊया कारण की खूप आता ऊन पण यायला लागलं आहे. इथं आमचा 1 तास तरी गेला. सो आता आमचा दुसरा ब्रेक राहील डायरेक्ट धुळ्याच्या आसपास. मंडळी आपण निघालो आहेत आता. हे असे रॉंग साईड येतात, काय बोलायचं आता यांना. जर थांबलं ना गर्मीने हालत टाईट होते. अभी आएगा ना भिड़ू मजा. अभी पेट में सब हो गया, खाना पीना हो गया, अभी गाड़ी पे बैठना और चलना. चलो चलो एक नंबर चलो. असले भारी रिएक्शन भेटतात ना ग्रुप राइड मध्ये, एक नंबर. ओ ओ ओ कुछ तो लगा रे हेलमेट को. बाय. सो आम्ही इथे आता अजून एक ब्रेक घेतला आहे थांबू जरा. आणि इथे आम्ही जरा असंच फ्रेश व्हायला थांबलो. ए ए ढेऱ्या, हे काय आहे? हा यूट्यूबर वाला ठेव तुझ्याकडं. तर चला आता निघू. हे आपण चार्जिंग पॉइंट पण लावून घेतलं होय या राईडला. अरे काय गणपती बाप्पा, हळूहळू चल. अत्यंत सुंदर अशी नदी आपल्याला दिसली इथे आणि तिच्यावर आपण चाललो आहे. हे बघा कसलं भारी. धूळ कोडू. वाव वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आणि हा रस्ता मला अजिबात आवडत नाही. वाव सिमेंटवाला. हे डंपर आता सगळ्यात मागे मी जाता.
डंपर बाबा जाऊ दे. याच्या आईचा डंपर याची. ओ टिकली ना. जाऊ दे ना. बदल ना. चला मध्ये बघा 2-3. हा मला उज्जैन बघा कुठून घेऊन चाललाय गुगल मॅप. पण हे नजारा आम्हाला बघायला भेटलं नसतं. सो यू कॅन सी दिस. तुम्ही पण पहा, मी पण बघतो. खूप छानसं तलाव आहे छोटंसं. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. गड्डा आला था मोठा. ये तो क्या अलग ही है रे बाबा. त्याला पाट बोलतात, पाट. ओ माय गॉड. इसने तो ठाम लिया है ऑफ रोड करने का ही. ओ गड्डे 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 नको, गड्डे नको मला. गड्डे नको नको. कट कट. ना माती माती किती होते. मला वाटलं आता मी न तर हा गेला. नेमकाच्या आईला कसं ठेवलं त्यांनी फालतू लोकांनी. फुल ढिगारा होता तिथं. ये इकडे तुझी पप्पी घेतो. तुटल ते. अरे यार एक मिनिट. काय झालं. हे माही किती काय माहित बघायला लागेल. बॅटरी खतम. ए 51 आहे मेरा. तर काय नाही, जिथे थांबलो आम्ही तिथे हे टाईट करायला आम्हाला मॅन्डेटरी आहे. हा तर मंडळी आपण आता इथे आलोय गेट जवळ. लाज वाटत दे. कुशीनगर सुपरफास्ट. Oh my God! यहाँ पे इतना भीड़ कैसे होने लगा रे बाबा. उज्जैन उज्जैन. चायला ती गाडी बंद पडली म्हणता पेट्रोल संपलं काय. कसलं पेट्रोल. पेट्रोल टाकी फुल आहे आमची. तर मंडळी आपण फायनली 4 लाईन एक्सप्रेस वेला लागलो आहे. आणि आता चिंचवडला, सॉरी चिंचवड बोलतोय, चांदवडला आहे. हे चांदवडच्या देवीचं मंदिर आहे समोर. समोर हे झालं खूप छान आहे, एक नंबर. आता इथून पुढे तर आपल्याला सगळा रस्ता असाच भेटणार आहे, एकदम मक्खन. मक्खन म्हणजे थोडाफार तर येणारच, चोमू चोमू रस्ता. बट 90% ऑलमोस्ट clean and neat and clean. कसला एडा या.
माय गॉड, यहाँ पे तो गलत सीन हो चुका है। कंट्रोल नहीं हुआ उसको। ओम नमः शिवाय, कालिका माता की जय। हे घाटाला ना उतरायला खूप आवडतात, म्हणजे सुकून सुकून लीन करने को मिलता है ना, वो किसी में मिलता ही नहीं है। तो तिकडे रस्ता चालला खाली। ओ भाई साहब, भाई साहब, भाई साहब, A few moments later. मंडळी, आपला दुष्काळात 13वा झाला आहे। आपल्या गाडीचं टायर पंक्चर झाले, तुम्हाला दाखवतो कुठं आहे। बरं नशीब आपलं एवढं चांगलं की जरा जवळपासच झालं टायर पंक्चर, म्हणजे पंक्चरवाल्याजवळच्या। हे बघा, हे इथं आपल्या गाडीचं पंक्चर काढलंय, आता टायर फिट करायचं काम चालू आहे। तर फिट वगैरे केलं का मग जाऊ। आता हे सौंदाणा वगैरे तिकडे आम्ही मालेगावच्या आणि चांदवडच्या मध्यभागी सेंटर पॉईंट। इकडं मालेगाव 20 किलोमीटर, इकडं चांदवड 20 किलोमीटर, डायरेक्ट मध्यभागी। पंक्चर वगैरे निघाला आहे, पेट्रोल वगैरे भरलं, आता आपण चालवतो आहे डूक। तर चला जाऊया आता मस्त डूक चालवत, डुक डुक करत। चलो गणपती बाप्पा। पहिल्यांदा डूक चालवतोय। सही है यार। बधीरे करे लवड्या, थांब तू, थांब थांब, तुला दिसत नाही काय? थांब 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 थांब, तुझ्या याची काढ, थांब थांब थांब। कुठे रे? अरे हा महादोरचोत कट मारून गेला, मला थांबत नाही। थांब ना, याला मी आणतोय पुढं। अरे हा की पुढे मी येतोय, त्याच्यासोबतच येतोय। हा पुढं थांब, पुढं जाऊ देणार ना मी, तू थांब, तू थांब, तू थांब, तू थांबतोय का? तू थांब। 5444 वाला न गाडी आहे, हा किया व्हाईट कलरची। हा हा
हे आळू मित्रा मी एवढा स्लो होतो ना, हा असा घुसला ना डायरेक्ट, त्याचा कट लागला मला आरशाचा, माझा बॅलन्स खाली गेलेला माहिती का. अहो दादा चालवता येत नाही, घरी बसा ना. मी 40 गावचा आहे. हे जाऊ दे, त्याला बघू, त्याचा नंबर घेतलाय मी, गाडी नंबर घेतलाय मी. नाही थरकवते मला. अरे मी नॉर्मल चालतोय, हा असं गोपकन आला. A few moments later. तर मंडळी ठीक आहे, आता सीन हा झालेला तुम्ही बघितलं, तो असा ठीक आहे, आरामात चालतोय, एवढा ह्या नाही. अरे तो असं म्हणजे या पोझिशनला चालतोय, सुपकून असा इथं पुढे आला माझ्या, मला काय समजलं ना. डायरेक्ट मी गाडी कंट्रोल कशी गेली मला माहिती. चला, आपली महादेवाची कृपा, आपण सेफ आहेत, बाकी काय नाही. तर मंडळी हा बघा आपला कोबरा. हा सचिन चालवतोय, सही दिसतो हा कोबरा आपला. चुम्बेश्वर है, नजर ना लगे मेरी. हर हर महादेव. मंडळी तुम्हाला हा झेंडा दिसत असेल का, मला माहित नाही, पण बाप लावतोय बाप, एक नंबर. कसलं भारी वाटतं बघा ना. खूप दूरपासून दिसत होता. एक नंबर. आणि आमचा विनायक द चोपू इतकी गाडी पळवतो, इतकी गाडी पळवतो. मंडळी इकडं असा सीन चालू आहे ना, 2-3 किलोमीटर आता ऊन राहतं आणि 2-3 किलोमीटरवर ऊन गायब होतं. अरे उन्हात आलं ना, एवढ्या वाफा लागतात ना, काय सांगू, इच्छाच नाही होत डायरेक्ट. सो मित्रांनो, हे बघा पवनचक्कीचे पाते. हा लय खड्डा आहे मोठा. आई ग बाबा, मी इकडून टाकतो.
एवढा मोठा खड्डा भाई, डायरेक्ट रिंग बेंड होईल. तर मंडळी, आपण आता महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या बॉर्डरला आलो आहे आणि फोटो वगैरे पण काढले. इथं फोटो पण येत असेल तुम्हाला, हा बघून घ्या. तर चला आता पुढे पाणी वगैरे पिऊ. आणि आता मी आलो आहे HD वर, आपल्या विण्याच्या गाडीवर. आता इथंच जायचं आहे म्हणजे. Here we are at highway net Fani. इथं आता मस्त जरा खाऊ पिऊ, मजा मारू आणि भरपूर काय करू. A few moments later. ये देखो, ये दो बंदर की शक्ल के कैसे लटक के. क्या कर रहे हैं यार तू? तो मजाक है क्या? की ये बंदर अंदाज जा. तर मंडळी, आपण आता मध्य प्रदेश एंटर केला आहे आणि आता इथून लगभग आपलं इंदोर 250 किलोमीटर बाकी आहे. अजून आम्ही जेवलो नाहीत. आता वाजले 3:35, 3:30 झाले. एक 4:30 पर्यंत आम्ही जेवायला थांबू. तोपर्यंत आमचं 100 किलोमीटर पण कव्हर होऊन जाईल. ही मध्य प्रदेशची नदी आहे, मस्तपैकी. ब्रिज पण मस्त आहे. ओ माय गॉड, ये तो पाणी आहे, पाणी. याच्यात एक डुबकी मारून येऊ का? असं गरम होतं डायरेक्ट. गर्मी से है हम हुए परेशान, तो मन कह रहा है गाड़ी साइड पे लगा दूं और इस पे एक डुबकी लगा के वापस आ जाऊं. मी तर अक्षरशः रायडिंग गिअर सुद्धा ओले केलेले आणि ते आता वाढले पण. 20 किलोमीटर पण आलो नाही. मध्य प्रदेश में आपका दोबारा स्वागत है. सेकंड नंबर टोल नाका, मध्य प्रदेश मधला दुसरा टोल नाका हा. ए पप्प्या, तुझा फास्ट ट्रॅक आहे ना? जा तिकडून जा. ए बाई, 2 व्हीलरच्या लाईनीतून ना जायचं तुम्ही. 4 व्हीलर घेऊन जाता आणि 2 व्हीलरच्या लाईनीत जाता का रे? हा बघा, बघा. तर इथं जरा थांबलोय, डुंगन दुखून आलं तर. आणि ते विनायकची कॅप पण पडाली, तर त्यासाठी तो गेला घ्यायला. मी थांबलो इथे. आपला एक कोबऱ्याचा इथं फोटो काढू आपण. हा, एक चुम्मेश्वर फोटो क्लीन करायला लागला आधी. लगान झालाय. हो, इकडे ह्या बस चालतात वाटतं. ओ वाह 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 वाह. ओ व्हेरी रिस्की ब्रो.
few moments later. तर मंडळी फायनली आपण रूमवर पोहोचलोय आणि खूप काही कारणं झाले ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन. आता सांगायच्या परिस्थितीत अजिबात नाही. हा चेहरा बघा तुम्ही. हां बस एवढंच बोलेल. आज म्हणजे असं होतं आम्हाला उज्जैनला आज पोचू द्यायचं नव्हतं का कसं होतं ते महाकालच्या हात होतं सगळं. सो ठीक आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. हा काय सीन झालेला आहे थोडा, तुम्ही बघा. बाकीचं मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि जय श्री महाकाली कमेंट नक्की करा. आणि शक्करपाळा करा, शक्करपाळा. काय करा रे? परत एकदा हा चेहरा बघा. आणि आज खूप वाईट झालं. मला ते माझ्यासोबत पण झालं, माझ्या गाडीचं पण बरंच काही झालंय. ठीक आहे, एवढीच इंड येतो, बाकीचं बघू उद्या बघू काय होतं. चला बाय बाय.